तर राज्यातील नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने तापमान आहे आणि तिथली स्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले गेलेत। नागपूरमधून तेजस महतुरे, धुळ्यामधून तुषार परदेसी, अमरावतीमधून सुरेंद्र आकोडे आणि जळगावमधून जुगल पाटील सध्या जोडले गेलेत। सर्वात प्रथम जाऊया नागपूरमध्ये। तेजस, नागपूरमध्ये कशा पद्धतीने उन्हाचा पारा वाढतोय आणि सरकारकडून प्रशासनाकडून कशा पद्धतीने काळजी घेतली जाते? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काल हीट संडे म्हणून जे आहे ते नागपूर जे काल बघायला मिळालं 45.3 इतकं तापमान जे आहे ते काल नागपुरात होतं आणि त्यामुळे जर बघितलं असेल तर या संपूर्ण तापमानाचा फटका जे आहे ते सर्वसामान्य माणसाला बसू लागलेला आहे। कडमेश्वर तालुक्यातील उत्तम पाटील या 75 वर्षीय वृद्धाच्या जे आहे ते बसमध्ये जे आहे मृत्यू झाला। संपूर्ण याच्यामध्ये तापमान वाढल्यामुळे त्याला डिहायड्रेशन झालं होतं, पाणी सोबत नव्हतं आणि त्यामुळे जर बघितलं असेल त्या वृद्धाचा जे आहे ते मृत्यू झाला। त्यासोबत जर बघितलं असेल तर काल जे आहे ते शिष्यवृत्तीची परीक्षा सुद्धा होती आणि ती सकाळच्या पाळीत नव्हती, दुपारच्या पाळीत होती। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जे आहे ते रुग्णालयात जे आहे ते दाखल करण्यात आले, अशा प्रकारची माहिती सुद्धा जी आहे ते पुढे येत आहे आणि त्यामुळे संतापाची लाट जी आहे ते पालकांमध्ये पाहायला मिळत आहे। काही शाळा जे आहे ते सकाळ पाळीत आहेत तर काही शाळा दुपार पाळीत आहेत, त्यामुळे प्रशासनाच्या जे आहे ते तिरांजली देतानाचे सुद्धा या संपूर्ण याच्यात पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर नागपुरात जे आहे ते तापमान अधिक वाढत आहे आणि त्यासाठी जे आहे ते प्रशासनाने जे आहे ते काळजी घेतलेली आहे। नागपुरात सुद्धा जे आहे ते प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। अनेक रस्त्यावर आपण जर बघितलं असेल तर आता ते शेतपेचे दुकान जे आहे ते पाहायला मिळत आहे। टू व्हीलर वाल्यांची जी आहे ते दमछाक एका हाताने या संपूर्ण तापमानामुळे होऊ लागत आहे। एकंदरीतच आता सध्या नागपूर मधलं तापमान वाढतंय, याचा परिणाम हा आरोग्यावर होताना दिसून येतोय।